श्रीरामपूरचं आकाश दुबैया प्रकरण आणि नगरमधील धीरज परदेशी हत्या प्रकरण याच्यामुळे राज्यातलं वातावरण दिवसेंदिवस अजूनच तापत चाललंय आणि त्यामध्ये भर पडते ती नेत्यांची. आणि विशेष म्हणजे हत्येच्या प्रकरणांवरून विरोधी पक्षच नाही तर थेट सत्तेत एकत्र बसणारे महायुतीचे दोन मोठे नेते आमने सामने आले. एकीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पोलिसांची पाठराखण करतात, तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे थेट पोलिसांच्या तपासावर आणि अधिकाऱ्यांच्या हेतूवरती संशय व्यक्त करतात. आता विषय असा आहे की एकाच महायुतीत दोन वेगळ्या भूमिका का? संग्राम जगतापांना अचानक कट्टर हिंदुत्वाचा अजेंडा का पेरायचा आहे आणि पिढीजात राजकारणी असलेल्या विखे पाटलांना धर्मनिरपेक्षतेचा झेंडा का हाताळायचा आहे? आणि हे खरंच पोलिसांच्या तपासावरून झालेले मतभेद आहेत का, की नगर जिल्ह्यावर स्वतःचं राजकीय वर्चस्व निर्माण करण्यासाठी सुरू असलेली छुपी लढाई आहे? संपूर्ण गोष्ट जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय कट टू कट. अहिल्यानगरमध्ये मागच्या 2 महिन्यांमध्ये 2 गंभीर गुन्हे घडले. त्यातली पहिली घटना म्हणजे आकाश दुबैया प्रकरण आणि दुसरं म्हणजे धीरज परदेशी प्रकरण. यातल्या धीरज परदेशी प्रकरणाबद्दल बरंच बोललं गेलं, पण आकाश दुबई हे क्रूर प्रकरण इतकं चर्चेत आलं नाही. तर जेवणाची ऑर्डर उशिरा मिळाली या क्षुल्लक कारणावरून मुंबईवरून आलेल्या पाहुण्यांनी 11 जुलैला श्रीरामपूरमधील हॉटेल लक्ष्मीनारायण अँड लॉजिंगचे मालक आकाश दुबैया याची निर्गुण हत्या केली. याच्याबद्दल पोलिसांनी लगेच 3 आरोपींना बेड्यात ठोकल्या खऱ्या, पण याच्या मागे बाग टोळीचा हात आहे आणि त्याचा मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट फिरत असल्याचा आरोप करत आकाशच्या कुटुंबियांनी केला. त्याच्या टोळीवरती मोक्का लावावा अशी मागणी सुद्धा झाली. पोलिसांनी या गुन्हेगारांवरती मोक्का लावण्याचं लेखी आश्वासन सुद्धा दिलं, पण 1 महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला होता तरीही पोलिसांनी मोक्का लावला नाही. म्हणून शेवटी दुबैया कुटुंबाने 15 ऑगस्ट पासून अहिल्यानगर मधल्या महात्मा गांधी पुतळ्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय. याच प्रकरणामध्ये विखे पाटलांनी स्वतः आंदोलनस्थळी जाऊन कुटुंबाची भेट घेतली आणि खटला फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवावा अशी विनंती सुद्धा केली. याच्यानंतर काही दिवसानंतरच धीरज परदेशीचं प्रकरण घडलं, जे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. धीरज कामावरती जात असताना दर्गा दायरा परिसरामध्ये काही तरुणांनी त्याच्यावरती लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने अमानुष हल्ला केला. यामध्ये उपचारादरम्यानच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये तत्परतेने कारवाई करत 6 आरोपींना तात्काळ अटक सुद्धा केली. याचाच निषेध म्हणून हिंदुत्ववादी संघटनांनी अहिल्यानगर बंदची हाक दिली आणि एक विराट मोर्चा काढला. आणि या मोर्चामध्ये सर्वात फ्रंट लाईनला होते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप. या त्यांच्या भूमिकेवरती तिथल्या स्थानिक लोकांच्या बऱ्याच मिश्र प्रतिक्रिया उमटल्या. एक फेसबुक कमेंट विचार करायला लावणारी होती. त्या व्यक्तीने असं लिहिलं होतं की गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे, यामध्ये काही वाद नाही. पण काही दिवसांपूर्वीच श्रीरामपूर शहरामध्ये आकाश दुबैया प्रकरण घडलं होतं. त्या विरोधातही सामान्य जनता पेटून उठली होती, पण त्या तरुण कुटुंबाचे सांत्वन करायला संग्राम जगताप, अक्षय कर्डिले किंवा इतर धर्मरक्षकांकडे वेळ का नव्हता? हे नेते फक्त मुस्लिम अँगल पाहून 2 समाजामध्ये तेढ निर्माण करतात आणि आपली राजकीय पोळी भाजून घेतात. आणि खरं तर ही कमेंट्स विचार करायला भाग पाडणारी होती की राजकारणी हे धर्म बघून आपली भूमिका ठरवतात का? हा झाला एक मुद्दा. याच्या पुढचा राजकीय मुद्दा असा की जेव्हा धीरज परदेशी प्रकरण झालं तेव्हा संग्राम जगताप यांनी पोलिसांच्या हेतूवरती शंका उपस्थित केली होती. पोलीस मुख्य सूत्रधाराला वाचवतात, फक्त मदत करणाऱ्यांना अटक करतात आणि विरोध करणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनाच खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून प्रकरणाची दिशा बदलतायत असा खळबळजनक आरोप जगताप यांनी केला होता. अहिल्यानगरचे नवे पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांना त्यांनी टार्गेट करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. ते दुसरीकडे पालकमंत्री विखे पाटलांनी मात्र पोलिसांची उघडपणे पाठराखण केली. ते असं म्हणाले की धीरज परदेशी हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आहे, पण या प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत 8 जणांना अटक केली असून तपास योग्य दिशेने सुरू आहे. सरकारी यंत्रणेला त्यांचं काम करू दिलं पाहिजे. लोकप्रतिनिधींनी पोलिसांचं मनोबल वाढवून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे आवश्यक आहे. इतकंच नाही तर जगतापांच्या आरोपांवरती बोलताना विखे पाटील असं म्हणाले की आमदार जगतापांनी व्यक्त केलेला संशय आणि आरोप मी ऐकलेत. त्यांनी कोणत्या संदर्भात हे वक्तव्य केलंय याची माहिती मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून घेईन. गरज भासल्यास या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारकडे SITची शिफारस करू. थोडक्यात सांगायचं तर विखे पाटलांनी संग्राम जगतापांच्या तपास भरकटवण्याच्या आरोपांना थेट नकार देत पोलिसांच्या तपासावरती पूर्ण विश्वास व्यक्त केला. या 2 वेगवेगळ्या भूमिकांमध्ये अहिल्यानगरच्या राजकीय पटलावरील वर्चस्वाची लढाई स्पष्टपणे दिसून आली आणि यामागे नगर जिल्ह्याचं आगामी राजकीय वर्चस्व हेच मुख्य कारण असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. याचा अर्थ असा की राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे हे या जिल्ह्याचे पिढीजात राजकारणी आहेत. कित्येक दशकांपासून नगरच्या राजकारणावरती विखे घराण्याचा वरचष्मा राहिलाय. जिल्ह्यामध्ये सर्वसमावेशक प्रतिमा जपण्यासाठी आणि आपण धर्मनिरपेक्ष व सर्व समाजाचे पालक आहोत हे दाखवण्यासाठी विखे पाटील शांत आणि संयमी भूमिका घेतात. तर दुसऱ्या बाजूला संग्राम जगताप हे अहिल्यानगर शहरामध्ये स्वतःची वेगळी छाप सोडू पाहतात. भाजपच्या हिंदुत्ववादी वोट बँकला अट्रॅक्ट करण्यासाठी
आणि नगर शहरामध्ये आपलं राजकीय वर्चस्व मजबूत करण्यासाठी जगतापांनी आक्रमक हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेतलाय असं दिसून येतंय. पण विखे पाटील यांना जिल्ह्यामध्ये कोणत्याही नव्या नेत्याचा असा एकतर्फी प्रभाव वाढू द्यायचा नाही. संग्राम जगताप यांची ही आक्रमकता आणि शहरावरील वाढती पकड भविष्यात विखे पाटील यांच्या ट्रेडिशनल राजकारणासाठी किंवा सुजय विखे पाटील यांच्या जिल्ह्यावरील प्रभावासाठी एक प्रकारची धोक्याची घंटा ठरू शकते का, अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली. म्हणूनच जेव्हा संग्राम जगताप आक्रमक झाले त्यानंतर विखे पाटील हे मेन फ्रेम मध्ये आले आणि त्यांनी मवाळ भूमिका घेत पोलिसांची पाठराखण केली. याला आपण वोट बँकसाठी केलेलं राजकारण नक्कीच म्हणू शकतोय. कारण जेव्हा दोन निष्पाप मुलांचा जीव जातो त्याच्या निषेधार्थ आंदोलन होतात, पण यांच्यासारखे नेते त्याचा राजकीय फायदा कसा होईल या विचारांमध्ये असतात आणि यावरूनच आपलं राजकारण कोणत्या थराला गेलंय हे कळून येतंय. असो दुबई प्रकरण असो किंवा मग नगरचं धीरज परदेशी प्रकरण असो, दोन्ही ठिकाणी सामान्य कुटुंबांनी आपला माणूस गमावलाय ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला काय वाटतं, यामागे खरंच काय राजकारण दडलंय आणि राजकारणी माणसं खरंच आपली पोळी भाजून घेत आहेत का? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी आपल्या कट टू कट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.